ही जी महायुतीची प्रचंड जाहीर सभा या ठिकाणी संपन्न होत आहे, असे या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी व्यासपीठावर आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले या महायुतीचे सर्व नेते, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाला आपल्याला लोकसभेसाठी मतदान करायचं आहे। जवळपास या जिल्ह्याचा संपूर्ण दौरा जवळपास माझा आटपत आलेला आहे आणि या संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीचं वातावरण आहे। मागच्या लोकसभेची निवडणूक आपण 1,60,000 मताच्या मताधिक्यानं जिंकली होती। या वेळेची निवडणूक आपण 2 लाखापेक्षाही जास्त मतानं जिंकली। बांधवांनो, या ठिकाणी आघाडीचे जे उमेदवार आहेत, खरं म्हणजे या ठिकाणी आघाडीचा कोणताच उमेदवार उभा राहायला तयार नव्हता। मी उभा राहणार नाही, मला राहायचं नाही, पण शेवटी अतिशय आग्रह करून बळजबरीनं या उमेदवाराची मानसिकता नसताना मनानं हरलेला उमेदवार आपल्या समोर त्यांनी उभा केलेला आहे। आणि बांधवांनो, त्या ठिकाणी असं सांगितलं की शरद पवाराला पंतप्रधान करायचं म्हणून मी आता उभा आहे। ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 पेक्षा जास्त खासदार कधी निवडून आले नाहीत, आज ते सुद्धा त्या पंतप्रधानाची स्वप्न या देशामध्ये पाहायला लागलेली आहे। आपल्याला माहित असेल, आपल्या शेजारच्या रावेरच्या मतदारसंघामध्ये या काँग्रेस राष्ट्रवादीला त्या ठिकाणी उमेदवार मिळाला नाही। शेवटपर्यंत प्रयत्न केले, अनेक आमिष वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना दाखवले, पण कोणी उभं राहायला तयार झालं नाही। तर राष्ट्रवादीला ती जागा सोडून मैदानातून पळावं लागलं आणि तीच अवस्था जवळपास बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची सुद्धा आहे। बांधवांनो, गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये केंद्रामध्ये असलेलं नरेंद्र मोदीजींचं शिवसेना भाजप आपल्या एनडीएचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये असलेलं भाजप शिवसेना युतीचं सरकार यांनी जी 5 वर्षात विकास कामं आपल्या जिल्ह्यामध्ये केली, त्या विकास कामाच्या भरोशावर आपण ही निवडणूक लढवत आहोत। मागच्या 5 वर्षामध्ये केंद्र सरकारने भरभरून निधी आपल्या जिल्ह्याला दिला। आज या जिल्ह्यातल्या 15 नॅशनल हायवे रस्त्याची कामं, कॉन्क्रीट रोडची कामं सुरू आहेत। 5,000 कोटी रुपयाचा निधी नितीन गडकरी साहेबांनी दिला। एवढंच नाही तर या जिल्ह्यातला जिगाव प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि आघाडी सरकारच्या मागच्या 10 वर्षामध्ये रखडलेली सगळी धरणं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत म्हणून त्यांनी आपल्याला सिंचनासाठी 5,300 कोटी रुपयाचा निधी दिला। गोरगरीब असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी अनेक योजना केंद्र सरकारने तयार केल्या। मग आमच्या गरीब कुटुंबातल्या महिलांसाठी 100 रुपयामध्ये गॅस कनेक्शन असेल, ज्या लोकांना जो कच्ची घरं आहेत त्यांना पक्क घर देण्याचं वचन असेल, किंवा आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून कोणत्याही गरीब माणसाला, सामान्य माणसाला आजारावर उपचार करण्यासाठी 5 लाख रुपये दरवर्षी देण्याचं आयुष्यमान भारतची योजना असेल, शेतकरी शेतमजुरांसाठी पेन्शन योजना सुरू केली आणि आता शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाचं अनुदान देण्याची योजना या सरकारनं उभी केली। आणि म्हणून बांधवांनो, या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांपर्यंत जात आहेत आणि या जिल्ह्यामध्ये मागच्या निवडणुकीच्या माझ्या प्रचार सभेमध्ये स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब होते आणि त्या दोन्हीही निवडणुकीचं नियोजन करणारे आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय भाऊसाहेब फुंडकर होते। आज ते दोघंही या व्यासपीठावर नसल्याची खंत माझ्या सहित आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निश्चित की त्यांनी सभेतून आवाहन केलं होतं की म्हणजे गोपीनाथ मुंडेला मत।
आणि मागच्या निवडणुकीमध्ये भरभरून आपण सर्वांनी, मला विनंती आहे की आपल्या खिशातला मोबाईल काढून काही सेकंदासाठी जर त्याची बॅटरी लावली तर निश्चितच स्टेजवरचे आदरणीय उद्धव साहेब असतील किंवा नेते मंडळी असेल की त्यांना दिसेल की ही पब्लिक कुठपर्यंत जाऊन त्या ठिकाणी बसलेली आहे. बांधवांनो, आपल्या सगळ्यांना येणाऱ्या 18 तारखेला फक्त धनुष्यबाण आणि धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे. मतपेटीवर आपलं 2 क्रमांकाचा धनुष्यबाण निशाणी आहे. त्या निशाणी समोरचं बटन दाबून मला आपण मागील 2 निवडणुकाप्रमाणे भरभरून आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो आणि माझं भाषण या ठिकाणी संपवतो. जय भाऊसाहेब आणि मुंडे साहेब गेल्यानंतर सुद्धा या जिल्ह्यातला एकनेक कार्यकर्ता हा भाऊसाहेब आणि मुंडे साहेबांच्या जागेवर आज बसलेला आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या विचारावर या जिल्ह्यामध्ये पुन्हा खासदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा इथं धनुष्यबाण जोरात फुलणार आहे. उद्धवजी, थोडी आपली माफी मागतो. काय होतं की आपलं नेत्यांचं भाषण असतं, पण तू मंचावर आम्ही बसल्यानंतर बरेचसे मुद्दे आम्ही तुमचे घेऊन टाकत असतो आणि मग नेत्याची शेवटी अडचण होते की सगळे मुद्दे तर आम्ही घेऊन टाकले, आता नेत्यांनी काय बोलायचं. आणि म्हणून राष्ट्रवाद असेल, या देशातलं राजकारण असेल, या मुद्द्यांवर खऱ्या अर्थानं नेते बोलत असतात, पण तुम्ही त्या व्यतिरिक्त फक्त 2 आणि 3 मुद्द्यांना स्पर्श करणार आहे जे याला सोडून असतील. मला आठवते की या दरम्यान 10-15 दिवसामध्ये एक प्रचार चालला व्हॉट्सअप आणि फेसबुकवर किंवा नेत्यांच्या याच्यामध्ये. एक मुद्दा चालला की खामगाव जिल्हा झाला का, चाललाय ना. पण त्या मुद्द्याचं जेव्हा मोदीजींनी म्हटलं होतं की खामगाव जिल्हा झाला का, त्याचं उत्तर हे आहे की या मागच्या 3 वर्षामध्ये जे जिल्हा बनवण्याची जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये खामगाव जिल्ह्याचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी समावेश करण्यात आला आणि मोदी है तो मुमकिन है, निश्चितपणे भविष्यामध्ये खामगाव जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येतील. दुसरा मुद्दा मोदीजींच्या भाषणामध्ये मागच्या वेळेस आला होता आणि तो मुद्दा होता खामगाव जालना रेल्वे झाली का. आज आम्हाला विचारतात की खामगाव जालना रेल्वे झाली का. 40 वर्षापासून 50 वर्षापासून या बुलढाण्यामध्ये काँग्रेस आणि त्यांच्याच राज्यवट होती आणि त्यामध्ये सांगत होते की खामगाव जालना रेल्वे आम्ही करणार 50 वर्ष गेले. पण तुम्हाला आनंद आणि अभिमान या गोष्टीचा आहे की प्रतापरावजी जाधव हे जेव्हा या दुसऱ्या टर्म मध्ये खासदार झाले आणि देशामध्ये मोदीजींचं जेव्हा शासन आलं तेव्हा खऱ्या अर्थाने या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. अर्थसंकल्पामध्ये 3000 कोटीची तरतूद केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये झाली. आज डीपीआर बनवण्याचं आणि जमिनीचं पुनर्वसन, जमिनीचं अधिग्रहणाचं आता काम चालू होते आणि महाराष्ट्र शासनामध्ये 2019 मध्ये जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा शासन येणार आहे, पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे की महाराष्ट्राचा जो वाटा आहे तो आम्ही त्यामध्ये निश्चित देऊ आणि हा रेल्वे मार्ग आम्ही सुरळीत करू. सांगण्याचा विषय एवढाच आहे मित्रांनो की 40-50 वर्ष तुम्ही प्रश्न सोडवले नाही आणि मोठे मोठे प्रश्न तुम्ही 5 वर्षात सगळे सुटले पाहिजे या पद्धतीची तुम्ही मानसिकता ठेवता. परंतु आम्हाला माहित आहे की आमच्या नेत्यांमध्ये दम आहे आणि त्याच पद्धतीने 5 वर्षाचा राज्यकारभार जर आपण बघितला तर निश्चितपणे याही प्रश्न आम्ही मार्गी लावू. एक आनंदाची अजून आपल्याला सांगणारा गोष्ट सांगणार आहे. आताच भारतीय जनता पार्टीचा संकल्पपत्र जे आहे ते घोषित झालेलं आहे आणि त्यामध्ये 75 मेडिकल कॉलेज या देशामध्ये निर्मिती करण्यात येतील पहिल्याच अर्थसंकल्पात. आणि मला विशेष आनंद आहे की काल मुख्यमंत्री साहेबांशी मी बोलल्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचं मेडिकल कॉलेज बुलढाणा जिल्ह्याच्या ठिकाणी सर्वात प्रथम त्याला मंजुरात मिळेल. आणि म्हणून हे विषय सांगण्याचं उद्योजी एवढंच कारण आहे की 5 वर्षातला या देशाचा आणि महाराष्ट्रातला राज्यकारभार जर आपण बघितला वेळ लागतोय आणि उद्धवजी सोबत आज 5 मिनिटं आमचं भाग्य होतं की चर्चा करायला मिळाली आणि उद्धवजींचं संवेदनशील मनाचे आपले नेते आहेत. चर्चा काय केली, पुन्हा राजकारणावर देशावर नाही, चर्चा साध्या मुद्द्यांवर केली. जो आमच्या शेतकऱ्यांना छोटा त्रास होतो, जेव्हा कर्जमाफी झाली त्यामध्ये काय त्रुट्या, त्यामुळे अंमलबजावणीमध्ये होतो त्रास होतो, पीक विम्याच्या मध्ये होतो त्रास होतो, तोच उद्धवजी आणि आम्ही आज डिस्कशन केलं आणि उद्धवजींनी ठरवलेलं आहे की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जून मध्ये जो पहिला अर्थसंकल्प आहे
त्या अंतरसंकल्पाच्या पूर्वी सगळे नेते मंडळी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे नेते मंडळी एकत्र बसतील आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पीक विमा योजनेचं ऑफिस उघडण्यात येईल, जेणेकरून आमच्या शेतकरी बांधवांना कुठं फिरण्याचं काम पडणार नाही. अशा प्रकारचे निर्णय समन्वयाने या महाराष्ट्रामध्ये सुद्धा घेतले जातील. आणि म्हणून या पद्धतीचं एक क्लिअर मानसिकता असणारं सरकार, या पद्धतीच्या मानसिकता असणारे सकारात्मक विचार करणारे आणि गोरगरीब दीनदलित गरीब कष्टी लोकांचा कैवार घेणारे, त्यांचे प्रश्न सोडवणारे नेते आणि दुसरीकडे मी त्यांच्याबद्दल बोलणारे ते उद्योगी बोलतील, त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. फक्त मी शेवटचा एक आपल्याला विषय घेणार आहे की या जिल्ह्यामध्ये खासदार साहेबांच्या प्रयत्नातून खूप मोठ्या प्रमाणात आपण नॅशनल हायवे असतील, सांगता येणार नाही एवढे विकासाचे कामं केलेले आहेत. मोदीजींचं नेतृत्व, गडकरी साहेबांचं कर्तृत्व आणि खासदार साहेबांचे प्रयत्न या 3 सूत्रामधून आणि त्यांना सर्व आमदारांची आमची मिळालेली साथ यामधून आपण जिल्हा पुढे नेतो आहे. आणि म्हणून बाकीचे उर्वरित प्रश्न आपण निश्चितपणे सोडवणार आणि ती धमाक फक्त महायुतीच्या शासनामध्येच आहे. आणि म्हणून फक्त एक शेवटचा विषय मी सांगणार आहे आणि उद्धवजी आपल्यामध्ये वेळ घेणार नाही. फक्त एकच सांगतो, गरिबी 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 हा विषय खूप चाललेला उद्धवजी, खूप चाललेला. गरिबांची किनूम इंदिराजींपासून तर आता राहुलजी पर्यंत गरिबी हटाएंगे गरिबी हटाएंगे गरिबी हटाएंगे, पण या देशातली काही गरिबी 50 वर्षात हटवू शकले नाही. आणि आता आश्वासन काय दिलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 72,000 रुपये. आपण पत्रकार परिषद पाहिली का? एक वेळेस 72,000, एक वेळेस 72 लाख, एक वेळेस 72 कोटी. शेवटी शब्द पण समजत नाही. आणि जेव्हा पत्रकार परिषद चालू होती, राहुलजींना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला, हे 72,000 एवढे, याची संख्या किती, याची किंमत किती होणार, याची रक्कम किती होणार आहे, हे कुठून देणार आहे? तर हम दे देंगे, हम दे देंगे. मग तिथं चिदंबरम साहेब बसलेले होते. चिदंबरम साहेबांना विचारलं की या पैशाची उंचा जिल्हा आहे, ज्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, ज्या छत्रपतींनी या देशामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, ते हिंदुत्व ज्वलंत ठेवण्याचं काम स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांनी केलं. आणि त्यांचाच वारसा आज राज्यामध्ये आणि देशामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेब चालवतात आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब चालवतात. आणि म्हणून त्यांचा हात बळकट करण्याकरता आपण प्रतापराव जाधवांच्या सारखा हिंदुत्ववादी विचाराचा माणूसच या जिजाऊच्या जिल्ह्यामधून निवडून गेला पाहिजे, याची हीच माझी आपल्याला नम्र विनंती आहे. येत्या 18 तारखेला शिवधनुष्याच्या समोरचं बटन आपण दाबावं आणि त्यांना आशीर्वाद द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मनापासून सांगतो की हे दृश्य बघितल्यानंतर काय बोलावं हेच मला कळत नाहीये. ही गर्दी, हा जल्लोष, आणि ही नुसती गर्दी नाहीये, हे वादळ आहे, हे तुफान आहे, भगवं वादळ आहे. आणि हे भगवं तुफान कोणी 56 असो नाही तर 556 असो पक्ष एकत्र झाले तरी रोखू शकत नाही. ही आता काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. मी इथे आल्या आल्या पहिल्यांदा भाऊसाहेबांच्या घरी गेलो आणि जो उल्लेख मगाशी झाला, माझ्याही मनामध्ये त्याच आठवणी दाटून येत आहेत. गेल्या वेळेला भाऊसाहेब होते, गोपीनाथराव होते आणि प्रतापराव, तुम्ही आपली खंत व्यक्त केली की आज ते दोघेही आपल्यात नाही, आपल्याला खंत आहे. पण मी आता त्या दोघांचा विचार करतो. ते दोघं आपल्यात नाही, ही जशी आपल्याला एक खंत आहे. आपण निर्णय काय घेतो आहोत, आपण निर्णय असा कोणताही घेता कामा नये की त्यांना खंत वाटली पाहिजे. असं नाही, असं होता कामा नये. आणि त्यांना अभिमान वाटला पाहिजे की आपलं आयुष्य फुकट गेलं नाही. आपण जी काही बीजं रोवली होती, ती भगव्याची बीजं गेल्या वेळेपेक्षा यावेळेला दुपटीने नाही 10पटीने आणखीन त्याला धुमारे फुटलेत. हे दृश्य मला या निवडणुकीच्या निकालात दिसलं पाहिजे.
विषय खूप आहेत, काय काय बोलायचा हा विषय किंवा